सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता नवनवे खुलासे समोर येताना दिसत आहेत। संतोष देशमुखांचं अपहरण करताना आरोपींकडे कोणती शस्त्र होती याबाबतची कबुली आरोपी सुदर्शन घुलेंनी दिलेली आहे, माहिती देऊ केलेली आहे। प्रतीक घुलेच्या हातात लाकडी काठी, महेश केदारच्या हातात लोखंडी रॉड तर जयराम चाटेच्या हातात कोयता होता, याची कबुली सुदर्शन घुलेनं दिली। सुदर्शन घुलेच्या दोषारोप पत्रामधील जबाबातून हे सत्य समोर आले। तसंच खंडणीसाठीच्या बैठकीत घुलेही होता, याची कबुली त्यानं दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता आणखीन एक नवीन माहिती समोर येताना दिसते। आरोपी जयराम चाटेच्या जबाबात सुग्रीव कराडचा उल्लेख पाहायला मिळतोय। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली। या मारहाणीमुळे वाल्मिक कराडची बदनामी झाली। कराडने घुलेला बदनामीचा बदला घ्यायला सांगितलं, असं जबाबात उल्लेख आहे। हा बदला घेण्यासाठी आज आपण सरपंच संतोष देशमुख यांना उचलून त्याला चांगली अद्दल घडवायची आहे, असा स्पष्ट उल्लेख जयराम चाटेच्या जबाबात आहे। त्यामुळे सुग्रीव कराड कोण असा प्रश्न उपस्थित होतोय।